नमस्कार. आज आपण करणार आहे झणझणीत गावरान पद्धतीने मोड आले मटकीची भाजी करणार आहे तेही झटकीपट तयार होते. आणि घरच्या साहित्यामध्ये व्हिडिओ पूर्ण बघा. रेसिपीला सुरुवात करू. या अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे लो ते मिडियम गॅस करायचा आणि त्यावरती चांगले भाजून घ्यायचे. म्हणजे पूर्णपणे पण भाजायचे नाही, हलकेशा शेंगदाणे भाजले की त्यात 10 ते 12 लसणाच्या काळ्या टाकायच्या आणि 2 चमचे किसलेलं खोबरं टाकले ते टाकून घ्यायचं आणि बारीक गॅसवरती 2 मिनटासाठी भाजून घ्यायचं, कारण खोबरं पटकन असं भाजलं जातं आहे. शेंगदाणे आणि खोबरं चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घेतलं आहे. यात थंड करून घ्यायचं आणि मग मिक्सरमध्ये पाणी न टाकता वाटून घ्यायचं. त्याला पाणी अजिबात वापरायचं नाही. त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. त्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडून द्यायची. अजिबात कच्ची फोडणी ठेवायची नाही आहे. आणि अशी हळूच मोहरी तडतडली पाहिजे. एकदम अशी कडक तेलाचं टाकली पटकन जर मोहरी तडतडली तसं कडवटपणा येते. चांगली मोहरी तडतडली की छोटा चमचा जिरं टाकायचं आणि जिरे चांगले फुलून द्यायचे. जिरे फुलले की 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, 1 पिंच हिंग टाकायचं आणि 2 मिडियम साईजचे कांदे घेतलेले तेही टाकून घ्यायचे. कांदे टाकले की चांगलं गुलाबी रंग येईपर्यंत लो ते मिडियम गॅसवरती परतून घ्यायचं. हा कांदा चांगला परतून झाला आहे. त्यामध्ये 1 मिडियम साईजचा टमॅटो टाकून घेणार आहे. टमॅटो टाकलं की थोडंसं मीठ टाकायचं. मीठ टाकलं म्हणजे पटकन असं टमॅटो मऊ होत आहे. 3 ते 4 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. चांगलं टमॅटो मऊ करून घ्यायचं आहे. हे पावसाचं 3 ते 4 मिनटांमध्ये चांगला टमॅटो मऊ होत आहे. टमॅटो मऊ झाला की त्यामध्ये जे आपण वाटण करून घेतलं ते टाकून घ्यायचं. पाणी टाकायचं नाही वाटण करताना. आणि 1 चमचा काळं तिखट टाकलेलं आहे आणि 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. काळं तिखट आपल्या जे ठेवणीमध्ये आपण जे वापरतो तेच टाकायचं, किंवा गोडा मसाला टाकायचा, किंवा कांदा लसूण मसाला कोणतंही टाकलं तरी चालतं आहे. 1 चमचा काळं तिखट आणि 1 चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. आणि 3 ते 4 मिनटासाठी मसाल्यामध्ये परतून घ्यायचं चांगलं. आणि 3 ते 4 मसाला परतून झाला की हे मोड आलेली मटकी टाकून घ्यायची. मटकीला 3 ते 4 मिनटासाठी मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं. गॅस बारीक ठेवायचा. हे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ मटकी धुवून घ्यायची आणि भिजत ठेवायची 5 ते 6 तासासाठी. त्यातलं पाणी पूर्ण काढून मोड आणण्यासाठी कपड्यामध्ये बांधून ठेवायची. म्हणजे 1 रात्रभर जर ठेवतं चांगली अशी मोड येते मटकीला. आणि त्यामध्ये गरम पाणी टाकायचं आपल्याला जेवढी ग्रेव्ही करायची तेवढी. आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मिक्स करून घ्यायचं आणि उकळी आली की बारीक गॅसवरती 10 ते 15 मिनटासाठी शिजून द्यायचं. 10 ते 15 मिनटानं चांगली अशी मटकी शिजती. चांगली अशी मटकी शिजलेली पाहू शकता तुम्ही. कलर बी खूप छान असा आलेला आहे. हे झटकीपट होती, काही बाहेर नाण्याची गरज नाही. घरच्या साहित्यामध्ये झटकीपट अशी मटकी तयार होती. आणि भाकरीसोबत किंवा चपातीसोबत भातासोबत कशासोबत खाली तरी खूप छान अशी लागती. हे गावरान पद्धतीने झणझणीत अशी मटकीची भाजी तयार झाली. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नवीन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.